Hello friends, welcome you all on my YouTube channel Shinde English Class. Friends, today we are going to study one of the best poem. कारण बेस्ट शब्दच हा त्याच्यामध्ये आहे. Be the best and the name of poet is that Douglas Malloch. Okay, this is very beautiful poem. खूप सुंदर पोएम आहे. आपण स्टडी करूयात. एक मोटिवेशन आपल्याला मिळणार आहे या पोएम मधून. निश्चित पुढील वाटचालीमध्ये आयुष्यामध्ये कधीही आपण हताश निराश होणार नाहीये. ही अशी कविता फार सुंदर कविता आहे. लेट्स स्टार्ट. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. सी, बी द बेस्ट. तुम्ही सर्वोत्तमच असायला हवं. बेस्ट जसे की आपण डिग्रीज मध्ये पाहत असू, गुड शब्द असतो, त्याचा कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर असतो, पण सुपरलेटिव्ह मध्ये तो शब्द असतो बेस्ट. म्हणजे आपल्याला फक्त गुड होऊन चालणार नाही, बेटर होऊन चालणार नाही, आपल्याला व्हायचं आहे बेस्ट. अँड पोएट डगलस मॅलॉक इज सेइंग दॅट बी द बेस्ट. सर्वोत्तमच असलं पाहिजे, फक्त चांगलं नसलं पाहिजे, सर्वोत्तम. इफ यू कांट बी अ पाइन, बघा पाइन नावाचं वृक्ष असतं, अतिशय उंच असतं. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, हिल म्हणजे टेकडी. जर तुम्ही एखाद्या उंच टेकडीवरती, पाइन वृक्ष अतिशय उंच असतो, जर तो झाला नाहीत, बी अ स्क्रब, मग छोटस एक झाड व्हा, झुडूप व्हा असं म्हणण्यात आलेले. म्हणजे काय, आपण आयुष्यामध्ये जे काही ध्येय ठरवत असू, लक्षात घ्या, अनेक मोठी मोठी ध्येय स्वप्न आपल्या उराशी असतात. आपण जीवनामध्ये ती मिळवण्यासाठी धडपड करतो. वी आर ट्राइंग टू अचीव दॅट ड्रीम इन आवर लाईफ, बट सम हाव, कसे तरी, जर अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने आपल्याला ते आपलं यश जर मिळवता नाही आलं, तर हताश व्हायचं नाही. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. आयुष्य हे फार सुंदर आहे. आणि आपल्याला पोएट हेच सांगत आहे, जर आपल्याला इफ यू कांट बी, जर तुम्हाला होता नाही आलं, पाइन वृक्ष, हे पाइन वृक्ष एक सिम्बॉलाइज करतं, एक प्रतीक आहे जे तुम्हाला असं दर्शवत आहे, तुमच्या आयुष्यामधली मोठी जागा, मोठं यश जर तुम्हाला मिळालं नाही, तर जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना. कारण बी अ स्क्रब इन द व्हॅली, व्हॅली म्हणजे दरी. पाइन वृक्ष उंच आहे, टेकडीवरती आहे, ते तुम्हाला होता नाही आलं, पण तुम्ही जर स्क्रब असाल, एखाद्या दरीमध्ये असाल, तरी त्यात समाधानी राहा. का, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब. बघा, जर तुलना केली आपण, पाइन हे वृक्ष अतिशय उंच भव्य आहे आणि स्क्रब मध्ये एकदम छोटस, आपण त्याची तुलना केली तर मग आपण आनंदी राहणार नाही, आपण निराश होऊ. पण इथं पोएट असं सांगतात, जर आपण स्क्रब झालो व्हॅली मधले, तर कसे स्क्रब व्हायचंय, द बेस्ट लिटल स्क्रब. अनेक स्क्रब असतील, तर त्या स्क्रब मध्ये मात्र तुम्हाला बेस्ट व्हायचं आहे. असं नाही की मग आपण तुलना पाइनशी केली आणि स्क्रब, मग पाइन श्रेष्ठ, स्क्रब आपलं श्रेष्ठ नाही. वी आर नॉट बेस्ट. सी हिअर इज, इथे पोएट आपल्याला सांगतायत की स्क्रब मध्ये तुम्ही बेस्ट व्हा. बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. रील याचा अर्थ आहे अ स्ट्रीम, आणि स्ट्रीम म्हणजे छोटे छोटे प्रवाह असतात पाण्याचे, जसे की ओढा. ओके, त्याच्या शेजारी तुम्ही एक छान पैकी आपलं अस्तित्व टिकवून ठेवा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्हाला झाड होता नाही आलं, तर एक झुडूप म्हणून नक्कीच तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये ती जागा कमवा, मिळवा. बघा, फर्स्ट स्टँजा आहे. फर्स्ट स्टँजा मध्ये आपल्याला एक पाइन नावाचा वृक्ष याचं उदाहरण दिले, आणि नंतर आपल्याला एक उदाहरण दिले स्क्रब, छोटस झुडूप. ओके, जर आपल्या आयुष्यामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वप्न असेल, आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण अनफॉर्च्युनेटली जर होता नाही आलं, जर मिळवता नाही आलं, तर जे आहे आपल्याकडे ते बेस्ट कसं बनवता येईल याचा प्रयत्न करा.
कारण लाईफ इज लाईक अ कॉम्पिटिशन. आपण लगेच सगळे सर्वोत्तम कसे होणार, प्रत्येक जण त्या त्या क्षेत्रामध्ये सगळेच कसे होणार, असं होऊ शकत नाही. तर जे तुम्ही असाल ते बेस्ट आहे आणि त्याला आणखीन इम्प्रूव्ह करा, आणखीन बेस्ट बनवा. फक्त गुड नाही, बेटर नाही, तर बेस्ट बनवा. हा आहे पहिला स्टँडर्ड. फार मोटिवेशनल आहे, आपल्याला इन्स्पायर करणारी पोएम आहे. निश्चित आपल्याला भावी आयुष्यामध्ये याची मदत मिळेल. आपण हताश कधीच होणार नाही. इफ यू कॅन बी अ बुश, बघा आता म्हणले जर तुम्ही मग झुडूप पण होऊ शकणार नाहीत. इफ यू कॅन बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. मग तुम्ही छोटेसे गवत व्हा. बघा आपण पूर्ण मानवी जीवन हे दुःखी का आहे, बिकॉज कंपॅरिझन. आपण तुलना करतो. आपण तसे का नाही, मोठेच का नाही, अगदी मोठंच यश का नाही. पण इथे बघा सगळ्याच माणसांना मोठा उद्योगपती, मोठा बिझनेसमॅन, सक्सेसफुल पर्सन हे सगळ्यांना होता येणार नाही. ती एक व्यक्ती असेल ज्यानं खूप कष्ट केलंय. आपण हे करतो आहोत, ज्या ठिकाणी असू त्या जागेला बेस्ट बनवू शकतो. कारण व्यवहारामध्ये, लाईफमध्ये आपण अशी देखील उदाहरणे पाहतो, कामाला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं आणि प्रत्येक व्यक्ती जर त्याचे काम पर्टिक्युलरली प्रॉपरली अप टू डेट करत असेल तर त्या व्यक्तीचंही नाव होतच, तो मागे राहत नाही. म्हणून बघा पाईन होता नाही आलं तर स्क्रब व्हा म्हटलंय. स्क्रब कसं व्हा, तर एका स्ट्रीमच्या म्हणजे ओढा तिथं असेल, पाण्याचा प्रवाह असेल तिथले व्हा. म्हणजे अतिशय छान जागा, तुम्ही ते बेस्ट आहे म्हणून समजा आणि त्याला बेस्ट बनवा. इफ यू कॅन बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. आपण मग गवत व्हा. बघा अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा रस्त्यानं हायवेवरून जाताना जर एखाद्या व्यक्तीला अतिशय घनदाट हिरवे हिरवे गवत दिसले, डोळ्यांना किती प्रचंड आनंद मिळतो, अतिशय चांगलं दृश्य वाटतं. आणि बघा निसर्ग सौंदर्य आहे जिथे 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 आपण अतिशय छान गवत फुललेलं असतं, आपण त्या ठिकाणी थांबतो. मग इथे पोएट आपल्याला असं सांगतायत, पाईन वृक्ष होता नाही आलं, स्क्रब झालं. स्क्रब आपण स्ट्रीमच्या तिथे झालो, प्रवाहाच्या तिथे झालो. आता जर ते देखील नसेल तर आपण गवत व्हा म्हणतायत. आणि ते गवत आपण झालो तर हायवेनं जाणाऱ्या, रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येकाला आपण शांत, आल्हाददायक असा, शांतीपूर्वक एकदम डोळ्याला आराम देईल असं दृश्य आपण देऊ शकतो. इफ यू कॅन बी अ मस्की. बघा आता इथे काही माशांची नावे दिलेली, फिश. इफ यू कॅन बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. म्हणजे जसं अगोदर पाईन वृक्ष सांगितलं, पाईन हे उंच वृक्ष, पण ते होता नाही आलं आपण मग बुश, छोटस झुडूप आणि त्याच्यानंतर ग्रास असं म्हटलेलं आहे. मग इथे पण बघा मस्की हा एकदम सुंदर मासा आहे, पण जर आपल्याला तो होता नाही आलं देन जस्ट बी अ बास. बास नावाचा एक ऑर्डिनरी आहे, पण बघा बट द लिव्हलीएस्ट बास इन द लेक. पण त्या लेक मध्ये त्या बास सारखा दुसरा कोणीही नसेल, तुम्ही एक मात्र तसे असाल. म्हणजे आता जर तुम्ही समाजामध्ये एक ठराविक जागा मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी धडपडत असाल, प्रयत्न करत असाल, पण अनफॉर्च्युनेटली जर ते मिळवता नाही आलं, जे मिळालेलं आहे ते आणखीन बेस्ट, आणखीन इम्प्रूव्ह कसे करू शकतो याकडे निश्चित तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. बघा ब्युटिफुल पोएम आहे, छान छान आपल्याला मोटिवेशन मिळतं आहे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. बघा सगळेच आपण काही कॅप्टन होऊ शकत नाही. म्हणजे एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये जर सगळेच प्रवासी म्हणले मला कॅप्टन व्हायचंय, मला कॅप्टन व्हायचंय, असं होऊ शकत नाही. जहाजाला एकच कॅप्टन असतो. म्हणून म्हटलं बघा वी कांट, आपण सगळेजण होऊ शकत नाही, ऑल बी कॅप्टन्स. वी हॅव गॉट टू बी क्रू. आपण त्या कॅप्टनचे सहकारी होऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे एखादं मोठं यश गाठण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे व्हिजन आहे, तो एकटा ते पूर्ण करू शकत नाही.
त्याचे सहकारी मात्र आपण आधारस्तंभ मात्र निश्चित होऊ शकतो. म्हणजेच मोठ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. कॅप्टन आहे म्हणून त्यानं पूर्ण यश मिळवलं असं होत नाही. क्रू मेंबर्स जे आहेत त्याचे सहकारी हे देखील महत्वाचे. तुम्ही कॅप्टन जरी नाही झालात, तुम्ही क्रू जरी झालात, तरी तुमचं योगदान, तुमची भूमिका ही महत्वाची आहे आणि त्यात तुम्ही बेस्ट आहात हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. ते तुम्ही निश्चित कराल. देयर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आयुष्यामध्ये प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. ईच अँड एव्हरी पर्सन इज मस्ट बी हिअर बिकॉज ही ऑर शी हॅज इम्पॉर्टंट रोल. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रमुख भूमिका आपापल्या परीने असते. कदाचित इतरांच्या तुलनेत, इतरांच्या नजरेत आपण महत्वाचे नसू, पण आपण काळ आल्यानंतर ते नक्कीच सिद्ध करू शकतो. लॉट ऑफ पीपल हू हॅव सक्सिडेड इन देअर लाईफ, जनरली पीपल थिंक अबाउट देम बिफोर गेटिंग सक्सेस. यश मिळवण्याआधी असं वाटायचं त्यांना की हे काहीच नाहीये, आयुष्यामध्ये काही मिळवू शकत नाही. पण जेव्हा त्यांनी ते मिळवून दाखवलं, बघा जग कधी वाहवा करतं. ज्यावेळेस तुम्ही बेस्ट असता तेव्हा, ज्यावेळेस तुम्ही ऍव्हरेज असता त्यावेळेस कोणीही विचारणार नाही. यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. म्हणून सर्वोत्तम जे आहे ते तुम्हाला साध्य करावं लागेल आणि तुम्ही बेस्ट आहात हे तुम्हाला दाखवावं लागेल. म्हणून देयर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. प्रत्येकाला वेगळी वेगळी भूमिका, वेगळी वेगळ्या फील्ड्स आहेत. तुम्ही एकाच फील्डमध्ये जसे की शेळ्या मेंढ्या एका मागे एक जात असतात, अशी भूमिका अजिबात ठेवू नका. यू हॅव टू चूज द पाथ लाईक अ टायगर, लाईक अ लायन. वाघ आणि सिंह जसे आपला एकटा मार्ग निवडतात, तुम्ही देखील तसा निवडा आणि तुमच्या मार्गामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळेल. यू विल बी द बेस्ट. बघा, देयर इज अ बिग वर्क टू डू. खूप मोठी मोठी कामे करण्यासाठी आहेत. अँड देयर इज लेसर टू डू. बघा, कमी पण कामे आहेत. म्हणजेच आपल्या भूमिकेवरती ठरतं की कोणतं काम महत्वाचं. काम करणारा व्यक्ती तेवढ्याच प्रामाणिकपणे करत असेल तर छोट्या कामालाही मोठा दर्जा प्राप्त होतो. आणि जर काम करणाराच तेवढ्या मेहनतीनं करत नसेल, 100% डिवोशन त्यात नसेल, तर मोठं काम असून देखील त्याची ती दर्जा, क्वालिटी राहणार नाही. अँड देयर इज अ बिग वर्क टू डू अँड देयर इज अ लेसर टू डू. अँड द टास्क म्हणजे काम. द टास्क यू मस्ट डू इज द नियर. म्हणजेच तुम्ही जे काम कराल त्या कामाला पूर्ण महत्व द्या, 100% डिव्होशन द्या. लक्षात घ्या, हे पूर्ण जग हे एनर्जीनं बनलेलं आहे. सायन्समध्ये तुम्ही कदाचित शिकला असाल, एनर्जी असते प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पद्धतीची एनर्जी असते आणि प्रत्येक गोष्ट करताना जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी यूज केली तर निश्चित यू विल बी द बेस्ट. व्हॉट एव्हर यू डिझायर, ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात ती नक्कीच तुम्हाला मिळणार. तुम्ही बेस्ट, सर्वोत्तम असणारच. शेवटचं स्टँड पाहूया. इफ यू कांट बी अ हायवे, म्हणजे सर्वांनाच फार मोठं यश मिळवायचं असेल. आता हायवेची इथं उपमा दिलेली आहे, त्याचं उदाहरण. इफ यू कांट बी अ हायवे, नाही होत आलं आपल्याला मोठा व्यक्ती, मोठं यश आपल्याला नाही मिळालं, पण आपण काय होऊ बघा. देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे नॅरो पाथ, अरुंद रस्ता. हायवे नाही होता आला आपल्याला, ओके, त्याच्यावरून मोठ्या मोठ्या गाड्या जाणार, ते नाही होतं. आपण अरुंद रस्ता तर हो, अरुंद रस्ता देखील अनेक लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतो. आणि कोणाच ठाऊक त्या आपल्या अरुंद होण्यामागील त्या भूमिकेवरून कोणीतरी पुढचा आणखीन यशस्वी होणारा व्यक्ती देखील जाऊ शकतो. म्हणजेच इथे कामाला प्राधान्य द्या, छोटं किंवा मोठं म्हणू नका. वेळ ठरवेल. इफ यू डिवोट टू दॅट वर्क वन्स इन युअर लाईफ दॅट विल कम टू यू. जर तुम्ही 100% त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच ती वेळ येणार ज्या दिवशी तुम्ही बेस्ट असाल, सक्सेसफुल असाल. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन, बघा सूर्य एकच आहे, का अनेक सूर्य आहेत?
निश्चित नाही, एकच सूर्य आहे. मग इथं म्हटलंय जर तुम्हाला सूर्य होता नाही आलं तर बी अ स्टार, तारा व्हा. तारा पण बघा लाईक ध्रुव तारा आहे जो चमचमतो, प्रकाश देतो. म्हणून म्हटलं बघा जर तुम्ही सूर्य नाही झाला तर तारा व्हा. इट इजंट बाय साईज, बघा हे आकारावरती डिपेंड नाही, म्हणजे सूर्याचा आकार मोठा, ताऱ्याचा आकार छोटा. लक्षात घ्या, सूर्य सूर्याची भूमिका पार पाडतो, तारा ताऱ्याची भूमिका पार पाडतो. दोघांचंही काम तेवढंच महत्वाचं आहे. ध्रुव तारा रात्रीच्या वेळेला अनेक जे प्रवास करतात, जलप्रवास स्पेशली, त्यांना तो दिशा दाखवत असतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये दिशा दाखवणं फार महत्वाचं आहे. तुम्ही आता शालेय जीवनामध्ये आहात, तुम्हाला जर एखादा मार्ग कोणी योग्य पद्धतीने दाखवला, त्या मार्गावरून तुम्ही जात असाल तर निश्चित तुमची वाटचाल योग्य रीतीने होईल. आणि जर मार्ग चुकला, रस्त्यावरती आपण पाठी पाहत असतो, नजर हटी दुर्घटना घटी. आपल्या ध्येयावरून तुमची नजर इकडे अजिबात तिकडे अजिबात जाऊ देऊ नका. जस्ट फोकस करत राहा, तुमचं यश तुमच्याकडे मिळेल. नाही होत आलं सूर्य, काही हरकत नाही, तारा व्हा. तारा पण त्याचं काम करतो, त्याचंही स्थान महत्वाचं आहे. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. याच्यामध्ये अशी काही मोजमाप नाही तयार केलेली की किती पद्धतीमध्ये तुम्ही यशस्वी झालात, किती टक्के तुम्ही फेल झालात. एक मोजक्या गोष्टी यात लक्षात घ्या, आयुष्यामध्ये यशाचं मोजमाप हे आपण करणार. लक्षात घ्या, आपल्याला यश कोणत्या पद्धतीने मिळवायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आवड निर्माण करू शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये आपण बेस्ट होऊ शकतो हे निश्चित. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. कोणालाही इमिटेट करू नका, कोणाचंही अनुकरण करू नका. डोंट इमिटेट एनीबडी. बी यू ॲज यू आर. तुम्ही जे आहात ते तसेच राहा, कारण शेवटची ओळ पण तेच सांगते आहे. पोएट आपल्याला फार छान मोटिवेट करतायत. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे आहात ते तसेच राहा आणि तुमचं पण असणं हे एक युनिक आहे. आपण कोणालाही कॉपी करत नाही. आपलं एक आयडेंटिटी आहे आणि आपली ती ओळख आपण घेऊन जगासमोर आलेलो आहोत. आणि लक्षात घ्या, आपण कुठल्याही क्षणी हतबल व्हायचं नाही. बिगिनिंग ही कधीही होऊ शकते, एंड पॉइंट कुठेच नसतो. जस्ट आपले अटेम्प्ट फेल होतात पण आपण फेल होत नाही. म्हणून इंग्लिशमध्ये एक थॉट आहे, एफर्ट मे फेल बट डोंट फेल टू मेक अन एफर्ट. म्हणजे एक प्रयत्न अयशस्वी होईल पण तुम्ही प्रयत्न करण्यामध्ये अयशस्वी होऊ नका. ओके, ही ब्युटिफुल पोएम आहे जे आपल्याला शिकवते की आपण बेस्ट, सर्वोत्तम कसं व्हावं. निश्चित तुम्ही एकदा रीडिंग करा या पोएमला, समजून घ्या. इन्स्पिरेशनल आहे. कधीही तुम्ही हतबल, निराश, दुःखी होणार नाही. ही पोएम एकदा रीडिंग केल्यानंतर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा. थँक्यू.